लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3700 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला असून कालच सरकारने जाहीर केला आहे की येत्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडण्यात येणार आहे। काल देखील पैशाचं वाटप अतिशय वेगाने सुरू झालं। काल रात्रीपर्यंत जवळपास 25 ते 30% महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत। आज देखील महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडत आहे। 12 जिल्ह्यांसाठी सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय। बँकांना कडक आदेश दिल्यामुळेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पुढच्या काही तासांमध्ये 32 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावर थेट हप्ता जमा होईल। एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात ते करून दाखवतात, त्यामुळे आज बहिणींच्या खात्यावर पैसे सोडले जाणार आहेत। उद्या दुपारपर्यंत हे पैसे जमा होऊ शकतात। पण लाडक्या बहिणींनो, मे महिन्यामध्ये हप्ता वाटप पार पडत असताना सरकारने नियमावलीमधून सरसकट हा शब्द काढून टाकण्यात आला। अधिकृतपणे वाटप सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। म्हणजेच आता तुमच्या खात्यावर पैसे सोडत असताना कडक तपासणी सुरू झाली आहे। राज्यामध्ये सध्या जवळपास 1,40,00,000 लाभार्थी महिला आहेत, परंतु या फेर तपासणीमुळेच अनेक महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील आला नाहीये। सरकारने यावेळी पैसे महिलांच्या खात्यावर सोडत असताना थेट बँकेमध्ये आदेश दिले होते। काही तांत्रिक अडचणींमुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे तर जमा झाले, परंतु महिलांच्या मोबाईलवरती मेसेज आलेला नाहीये। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये असेल तर तुमच्या खात्यावर उद्या दुपारपर्यंत पैसे जमा होणार आहेत। तर काही महिलांच्या खात्यावर पहाटे देखील पैसे जमा होऊ शकतात, कारण स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी आणि महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी तातडीच्या बैठकीमध्ये मोठी घोषणा केली आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांसाठी विशेष बातमी आली आहे। 24 जिल्ह्यांमध्ये पैसे वितरणाचं काम सुरू झालंय। त्यातील 12 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत, तर काही जिल्हे हे होल्डवरती आहेत। बहिणींनो, सर्वात आधी महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांची मुख्य घोषणा होती की मंत्रालयातून मे महिन्याचा हप्ता रखडल्यामुळे लाखो बहिणींनी सरकारकडे पत्राद्वारे तक्रारी नोंदवल्या होत्या। यावरच आदित्यताई तटकरे यांनी अधिकृत घोषणा करत महिलांना दिलासा दिलाय। महाराष्ट्रातील 1,40,00,000 पेक्षा जास्त लाडक्या बहिणींना सन्मान मिळवण्यासाठी मे महिन्याचे तब्बल 3700 कोटी रुपयाचा निधी एकाच वेळी मंजूर करण्यात आला आहे। बँकिंग सिस्टीमच्या तांत्रिक अडचणी सोडवत महिलांच्या खात्यावर वितरणाचं काम सुरू झालंय। त्यामुळे कोणत्या महिलांच्या खात्यावर 1500 रुपये जमा झाले, कोणत्या महिलांच्या खात्यावर 3000 रुपये जमा झाले याची यादी आता समोर येत आहे। ती यादी आपण पाहणारच आहोत। सरकारने घोषणा केली आहे आणि कडक नियमानुसार हप्ता वाटप पार पडत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी जी बैठक घेतली होती त्या बैठकीनंतरच निर्णय घेण्यात आला आहे। महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झाले, परंतु सरकारने यामागे एक फिल्टर लावला। त्यामुळे पात्र असलेल्या काही महिलांचे पैसे सुद्धा ऐन वेळी जमा होण्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात। आदित्यताई तटकरे यांनी थेट घोषणा केली आहे। त्यामुळे आदेशानुसार कोणत्या महिलांच्या खात्यावर पैसे वितरणाचं काम सुरू झाले हे पुढील 2 मिनिटांमध्ये कळेल। कारण लाडक्या बहिणींनो, आता हप्ता तुमच्या खात्यावर जमा होत असताना महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी 1500 रुपये सोडण्याची घोषणा केली होती, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी काही महिलांच्या खात्यावर 3000 रुपये सोडल्याचं देखील घोषित केलंय। या अगोदर बँकांचे प्रॉब्लेम होत होते, त्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या, कारण काही बँकांचं विलीनीकरण देखील झालं होतं। परंतु ई-केवायसी प्रोसेसची पडताळणी पार पडल्यानंतर सरकारने नवीन नियम जाहीर केले। त्या निर्णयावरती शिक्कामोर्तब देत देवेंद्र फडणवीस साहेबांनी 1500 रुपये आणि 3000 रुपयेचा हप्ता वाटप सुरू केलं। लाडक्या बहिणींनो, या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर पैसे सोडण्यात आले। सकाळी 12 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप सुरू झाले। त्याचबरोबर 6 जिल्ह्यांमध्ये सकाळी पैसे जमा झाले, तर काही जिल्ह्यांमध्ये दुपारी पैसे सोडण्यात आले होते। रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे काही महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहेत, तर काहींना दुपारी पैसे मिळू शकतात। लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर ग्रामीण भागातील असाल आणि तुमचं खातं खासगी बँकेमध्ये असेल तर तुमच्यासाठी विशेष बातमी आहे, कारण महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी लाडक्या बहिणींसाठी विशेष अनुदान योजना देखील जाहीर केली आहे। तर काही महिलांचं बँक खातं हे सरकारी बँकेमध्ये आहे, तर त्या शहरी भागामध्ये राहतात, तर त्यांच्यासाठी देखील महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींनो, आता फक्त 1500 रुपये नाही तर 3000 रुपयाचा हप्ता देखील जमा होत आहे। काहींना 1500 मिळत आहे तर काहींना 3000 मिळत आहेत। तर पुढच्या काही महिन्यामध्ये सरकार लाडक्या बहिणींसाठी आणखीन एक अनुदान जाहीर करणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक
समिती स्थापन केली जाणार आहे. काही महिलांच्या अर्जांची पडताळणी तिथे केली जाईल. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज नेमकं कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा झाले आहेत हे तर आपण पाहणारच आहोत, परंतु आणखीन कोणत्या योजनांचा लाभ महाराष्ट्रातील महिलांना मिळणार आहे याची देखील सविस्तर माहिती आपण घेऊयात. लाडक्या बहिणींनो, मे महिना उजाडला आणि महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. मे महिना संपला तरी देखील महिला फक्त आतुरतेने वाट पाहत राहिल्या. काही महिलांनी तर थेट सरकारला पत्र लिहिलं आणि याच पत्राची दखल घेत मंत्रालयाने निर्णय जाहीर केला. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता सरकारने सोडला. निधीची टंचाई होती आणि हेच मुख्य कारण होतं. त्यामुळे मे महिन्याचे पैसे वेळेवर सोडण्यात आले नव्हते. यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी थेट केंद्र सरकारकडून मे महिन्याचा अधिकृत GR जाहीर करण्याच्या निर्णयासाठी संमती घेतली आहे. त्यामुळे मे महिन्यासाठी तब्बल 3,700 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला. सरकारने लाडक्या बहिणींसाठी तब्बल निधी मंजूर केल्याबरोबरच पहिला टप्पा पार करण्यास सुरुवात केली. 25 ते 30% महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत आणि उरलेल्या 12 जिल्ह्यांमध्ये आज हप्ता वाटप सुरू झाले. जवळपास 32 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे सोडण्यात आले आहेत. बहिणींनो, बऱ्याच बँकांच्या तांत्रिक अडचणी दूर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व बँकांना कडक शब्दामध्ये आदेश दिले. तसेच एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत की लाडक्या बहिणींच्या बँकेमध्ये पैसे जमा झाल्यावर रोख रक्कम जमा होण्यासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैशाचा लाभ महिलांना देण्यात येत आहे. यामुळेच EKYC प्रोसेस ही अनिवार्य केली होती. पण लाडक्या बहिणींनो, जशी आनंदाची बातमी आली आहे तशीच एक चिंतेची बातमी आहे. महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्पष्टपणे घोषणा केली आहे की मे महिन्यामधून सरसकट हा शब्द काढण्यात आला. आता सरसकट सर्वांना पैसे मिळत होते, परंतु सरकारने फेर तपासणी सुरू केली आहे. राज्यामध्ये सध्या 1,40,00,000 लाभार्थी महिला आहेत, पण या तपासणीमुळे हजारो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. कारण अनेक अपात्र महिलांनी देखील चुकीची माहिती दिली आहे. त्यामुळे सरकारने फिल्टर लावला होता. जर तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी आल्या असतील किंवा तुमच्या बँकेच्या अडचणी निर्माण झाल्या असतील तर तुमच्या अर्जाची फेर तपासणी देखील होऊ शकते. लाडक्या बहिणींनो, आता नेमकं कोणत्या महिलांचं नाव हे पात्र यादीमध्ये आलं आहे त्या महिलांच्या खात्यावर पैसे सोडण्याचं काम सरकारने केलं आहे. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये सकाळपर्यंत पैसे जमा झाले असतील तर तुमचा अर्ज हा पास झालेला नसणार आहे. आणि जर तुमच्या खात्यावरती अजूनपर्यंत पैसे जमा होण्यासाठी तुम्ही वाट पाहत असाल तर लक्षपूर्वक ऐका की 24 ते 48 तासामध्ये पैसे जमा होणार आहेत. तुमचा अर्ज हा फेर तपासणीसाठी गेला असला तरी देखील महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्पष्ट घोषणा केली आहे की मे महिन्याचा हप्ता वाटप सुरू झाल्यावरती 3,700 कोटी रुपयाचा निधी हा बँकेकडे पाठवण्यात आलेला आहे. त्यामुळेच काही महिलांच्या खात्यामध्ये पात्रता यादीनुसार 1,500 रुपये सोडले जाणार आहेत तर काही महिलांच्या खात्यावरती 3,000 रुपये सोडले जाणार आहेत. एकनाथ शिंदे साहेबांनी आणि महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे या दोघांनी मिळून ही घोषणा केलेली असल्यामुळेच महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या खात्यावरती हप्ता वितरणाचं काम हे सुरू झालेलं आहे आणि महिलांना लाभ मिळत आहे. 12 जिल्ह्यांसाठी सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. बँकांना कडक आदेश दिल्यामुळेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पुढच्या काही तासांमध्ये 32 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावर थेट हप्ता जमा होईल.